हाय फ्रेंड्स, हॅशटॅग गीतिका चौगुले या ब्लॉगवर तुमचं स्वागत आहे। तर आजचा जो व्हिडिओ आहे हा हाजी मलंगचा पार्ट दुसरा भाग आहे। फर्स्ट व्हिडिओ बघितला नसेल तर ह्याच्या आधी आम्ही एक व्हिडिओ टाकलेला, त्याचे तो पार्ट 1 आहे आणि हा पार्ट 2 आहे। तर त्याच्यामध्ये आम्ही कुठपर्यंत पोहोचलेलो हे दाखवलेलं आहे। आणि आता इथे बघा, इथे आम्ही ॲक्च्युली जिथे हाजी मलंगचं दर्गा आहे ना तिथपर्यंत आम्ही पोचलेलो आहे। आता मी इथे दर्शन घेणार आणि आम्ही इथे कसं आलो, का आलो आणि इथे आल्यानंतर तुम्हाला कुठे कुठे जायचं असतं ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे। आणि आम्ही इथे कसं आलो ना ते तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये समजेलच। तर आधीच्या व्हिडिओ जाऊन नक्की बघा आणि आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला असलेली बेल आयकॉन पण प्रेस करा, ज्याने तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहणार। आणि इंस्टाग्रामवर पण फॉलो करा, इंस्टाग्रामची आयडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर नक्की जाऊन फॉलो करा। तर फ्रेंड्स, इथे तुम्ही जर वरती चढताना तुम्हाला आधी दोन दर्गा भेटेल आणि आता आम्ही जिथे चाललो हा मेन दर्गा आहे। तर तो जे आधीचं 2 दर्गा आहेत ना ते फर्स्ट व्हिडिओमध्ये आहे, ते तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता। तर आता जो मेन दर्गा आहे ना तिथे आम्ही चाललो आहेत। तर ह्याच्या पुढे पण अजून म्हणजे ठिकाणं आहेत जिथे जायचं असतं, तर ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसणारच। चल रहे
पूजा हाँ तो कर रहा ही नहीं है। पहाड़ नहीं है वो। पुढे पुढे चलो आगे चले गएंगे। आधा लोग आगे गया ना आराम से आराम से। हाँ
ले लो चलो एक दस वाली अगरबत्ती दे दे जरा। चल इधर खत्म कर। फ्रेंड्स, आता तुम्ही जे बघितलं त्या म्हणजे आम्ही हाजी मलंग बाबाचे दर्शन व्यवस्थित आमचं झालं। आता आम्ही पुढे चालू आहे पंचपीर दर्गा, ते कोपऱ्याला आहे एकदम, तिथे आम्ही चाललो। आता जे तुम्ही रस्ता बघितलं त्या रस्त्यातून आम्ही खाली उतरून बघा हे पंचपीर दर्गा आहे, तिथे आम्ही पोचलेलो आहोत। तर आता आम्ही इथे दर्शन करतो आणि ह्याच्या पुढे कुठे जायचं ते तुम्हाला पुढे मी सांगते। तर इथे तुम्ही आलात ना तर प्रत्येक जागेवर छोटे छोटे दर्गे आहेत। तर प्रत्येकाचं नाव तर मला माहिती नाही, पण मेन जे आहेत ना तिथे आम्ही जाऊन आलो। तर बाकी ठिकाणी आम्हाला जाता येत नाही, कारण की एवढं चढण उतरण होत आहे ना इथे की ते शक्य नाही आहे एका दिवसात एवढं चढून आणि उतरून करता, कारण रस्ते पण प्रॉपर नाहीत। म्हणून आम्ही जेवढं जमलं तेवढं कवर केलेलं आहे। डोंगराचं लास्ट कोपरा आहे। व्हिडिओ बंद कर, मला दाखव पहिला, दाखव। तर फ्रेंड्स बघा, आता आम्ही आपण जसं मंदिरात गेल्यावर पैसे चिटकवतो ना, तसे या ठिकाणी पण आहे। जसं पंचपीर दर्गा बघून तुम्ही वरती आलात ना चढून, तर बघा इथे आहे, इथे जागेवर जे पोल दिले ना तिथे तुम्ही पैसे चिटकून काहीतरी मागून पैसे चिटकू शकता, तशी जागा आहे।
हा मी बघतो. चालू आहे चष्म्याचं पाणी बघायला. तर हे चष्म्याचं पाणी म्हणजे बाबाचे जे घोडा होता त्याचं पायाने निघालेलं ते पाणी आहे. ॲक्च्युली ज्यांनी तिथे पाय ठेवलं ना तिथे तिकडचं पाणी आहे. तर आता आम्ही तिथे चाललो आहे. ते पाणी चांगलं असतं. ते पाणी पियायचं तुम्ही बॉटलमध्ये भरून घरी पण घेऊन जाऊ शकता आणि जे आजारी असतात त्यांना पाजू शकता, ज्याच्याने त्यांचे आजार वगैरे थोडेसे कमी होतात असे म्हणतात. तर आम्ही पण इथे आलो. ते बघा इथे समोर जे दिसतंय ना, जास्त मोठं का नाही, छोटंसंच आहे. पण जेव्हा पण तुम्ही तिथे जावा पाणी तुम्हाला भेटणारच. हे ग्लासमध्ये असे ते देतात तर आणि ते तिथे पियायचं आणि तुम्हाला घेऊन जायचं तर तुम्ही घेऊन पण जाऊ शकता. बॉटल में पानी ले जाएंगे तो क्या होगा? परतीचा प्रवास. परतीचा प्रवास. तर फ्रेंड्स बघा आता आम्ही परतीच्या मार्गावर आहे. आमचे जे दर्शन आहे भाजी मलंग बाबाचे ते एकदम मस्त झालं आणि आम्ही एकदम पूर्ण ठिकाणीवर नाही गेलो. आम्ही फक्त मेन स्पॉटवर गेलेलो होतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आवडलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि बघा आता आम्ही एकदम खाली पोचलेलो आहोत. तर इथून आम्ही रिक्षा पकडून कल्याण स्टेशनपर्यंत जाणार. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. तर चला बाय. आता भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. टिल देन टेक केअर. बाय बाय.